नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तर शनिवारी होती T20 वर्ल्ड कप फायनल आणि इंडिया जिंकली। त्या दिवशी टोमल काकूंचे सगळे फ्रेंड्स एकत्र जमले होते आणि त्यांनी एकत्र मॅच बघितली होती। काकू घरीच होत्या कारण की जसं की मी गेल्याच पॉडकास्ट मध्ये बोलली होती, टोमल काकूंना बोंबलण्याची घाणेरडी सवय आहे आणि त्यांच्या त्या सवयीमुळेच लोक घाबरू शकतात याची त्यांना पुरेपूर जाणीव होती। म्हणून काकूंनी डिसाइड केलं की आपण घरीच थांबू। टोमल काकू बोलल्या, इथे स्क्रीनिंग पण होणार आहे, सगळ्या लोकांनी आपल्या सीट्स बुक्स केल्या आहेत। सीट्स बुक्स केल्या म्हणजे काय हो टोमल काकू? ते बस किंवा ट्रेन मध्ये सीटवर रुमाल किंवा बॅग ठेवून सीट अडवतात, तसंच तुमच्या इथे पण बुक ठेवले का सीट वरती सगळ्यांनी? काय काकू, एक वचन अनेक वचनची सगळीच बोंबाबोंब आहे तुमची। मंडळी, या टोमल काकूंना आधी पाऊस येतोय, एकदम दमट वातावरण आहे असं बोंबलत बसायच्या, पण आता यांचं सुरू आहे ते म्हणजे खूप ऊन आहे, गरम होते, म्हणून मी सगळ्या खिडक्या उघड्या ठेवल्या आहेत। टोमल काकूने कुठल्या कुठल्या खिडक्या ओपन केल्या आहेत ते पण इन डिटेल सांगितलं। नशीब या काकूंचे व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही, नाहीतर यांचे हे असले व्हिडिओ बघून चोर नक्की शिरला असता यांच्या घरी। मँगो झारा नंतर आता काकूंनी टिको कॅलोनोच्या लिपस्टिकचं कौतुक केलंय। ह्या टोमल काकूंवरती ना मला जराही विश्वास नाही। त्या ससुल्याची बायको कशी दादर मार्केटवर ना मेकअपचे प्रोडक्ट घेते, तसंच काहीसं या काकूंनी केलं असेल। तसं पण आजकाल फर्स्ट कॉपी सगळ्याची अवेलेबल असते। परवाना या टोमल काकूंनी काहीतरी मेकअप मध्ये गडबड केली होती। एक आयब्रो एकदम डार्क दिसत होता आणि एक आयब्रो एकदम लाईट होता। काय हो टोमल काकू, हॅलोवीन साठी तयारी करताय का? नेहमी टोमल काकू पिझ्झा आणि मैद्याचे पदार्थ बनवत असतात ना, त्यामुळे आता एकदम हेल्दी रेसिपी बनवत होत्या, ते म्हणजे ड्रायफ्रूट चिकी। काकूंनी ती चिकी गरम असतानाच कट केली होती, पण बोलल्या की चिकी गार झाली की त्याला शेप येईल। अहो टोमल काकू, तुम्ही ऑलरेडी त्याला स्क्वेअर शेप मध्ये कट केलं होतं, आता थंड झाल्यावर त्याला काय वेगळा शेप येणार होता का? एवढी हेल्दी रेसिपी दाखवली होती टोमल काकूंनी, पण शेवटी संध्याकाळसाठी काकूंनी पिझ्झाच बनवला। काय ती नाटकं चालू होती टोमल काकूंची। नॅशनल अँथम सुरू होणार आहे, चला 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 चला, उभं राहायचंय आपल्याला। टोमल काकू वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एकदम इमोशनल झाल्या होत्या। काय ती ऍक्टिंग, वा वा। आणि मंडळी, मॅच आपण जिंकलो तरी काकू टाळ्या वाजवून कमॉन इंडिया का बरं करत होत्या वेड्यासारख्या? नाही म्हणजे चिअर करताना आपण कमॉन इंडिया वगैरे बोलतो, या जिंकल्यावर कमॉन इंडिया का करत होत्या? मला तर असं वाटते टोमल काकू पिझ्झा बनवताना त्यांनी कांदा कट केला होता, त्याच्यामुळे त्यांचे डोळे झोंबत होते असतील आणि त्याच टाइमला मॅच संपली असेल, त्यामुळे टोमल काकू तिथे रडताना दिसल्या असतील। आता या टोमल काकूंनी चॅनल ओपन केल्यानंतर कितीतरी इंडियाच्या मॅच होऊन गेल्या, पण याआधी टोमल काकूंनी अशी नाटकं कधीच केली नव्हती। आता व्ह्यूज कोसळले आहेत ना, त्यामुळे अशी ही नाटकं चालू आहेत काकूंची। पूर्ण व्हिडिओ मध्ये टोमल काकूंचं जिंकलो फायनली जिंकलो काय वेड्यासारख्या बोंबलत होत्या। त्या बनोज काकांकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं का मंडळी की ते रडत होते? मला तरी असं जराही वाटलं नाही की बनोज काका रडत होते, पण या टोमल काकूंनी टायटल तर दिलं होतं बनोज इमोशनल झाले। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। मंडळी, या टोमल काकूंनी 9:30च्या टाइमला बाहेर दाखवलं की पावसाने हजेरी लावली आहे आणि आपण जिंकलो, पण मंडळी मॅच तर रात्री 11 पर्यंत संपली होती ना, मग या टोमल काकूंनी 9:30लाच कशी भविष्यवाणी केली? कुछ ना कुछ तो गडबड जरूर है। दुसऱ्या दिवशी टोमल काकू वन पीसेस ड्रेस वन पीस घालून निघाल्या होत्या एका इव्हेंटला। त्याच्या आधी टोमल काकूंनी दाखवलं की आदल्या रात्री त्यांच्या इथे तुफान आलं होतं। आता मॅच तर संपली होती रात्री 11-11:30 वाजता, त्याच्या आधी ते वादळ येऊन गेलं होतं। मग टोमल काकूंनी आदल्या दिवशी जरी ते दाखवलं असतं तरी देखील चाललं असतं ना, पण सवयीप्रमाणेच टोमल काकूने उलटे सुलटे व्हिडिओ टाकले। व्हॅलेंटाईन्स पासून टोमल काकूंच्या मुली फेस पेंटिंगचं बोलत होत्या, ते फायनली आता त्यांची इच्छा पूर्ण झाली। टोमल काकू निघाल्या होत्या 2 वाजता तिथे जायला, तिथे कोणीच आलं नव्हतं काकूंच्या फ्रेंड मधलं। फेस पेंटिंग केली, एक वडापाव एक समोसा चाट खाल्लं, चहा पिली आणि तिथून निघाल्या। घराजवळच टोमल काकूंच्या एक इव्हेंट होता, तो फ्री होता कदाचित, तिथून बलून घेतले आणि घरी आले 4 वाजेपर्यंत। आता 1 तास तर फेस पेंटिंग मध्येच गेला असेल दोघींचा,
काय एन्जॉय केलं मग काकूंने? मला तर असं वाटते इथे पण टोमल काकूंचा पचका झाला आहे. टोमल काकूंना वाटलं असणार की सगळ्या मैत्रिणी येतील, मस्त मज्जाच मज्जा, कॉन्टेंट मिळेल, पण असं काहीच झालं नाही. संध्याकाळपासूनच कोण नाईट ड्रेस घालून फिरते हो मंडळी? तो व्हिडिओ एंड करताना पण टोमल काकूंने नाटकं केली शैलाला उचलून घेण्याची. जसं मुलींनी बाय केलं तसं काकूंची स्माइल गायब झाली आणि डायरेक्ट टोमल काकूंने शैलाला खाली उतरवून पॅकअप केलं. आज आहे 2 तारीख, म्हणजे टोमल काकूंने कालचा व्हिडिओ आज दाखवला असेल, पण नेहमीप्रमाणेच टोमल काकू कॅलेंडर मध्ये मंथ चेंज करायला विसरल्या. काकूंना अंधमंद भक्तांनी विचारलं आहे की टिफिन मध्ये तू मुलींना काय देते, आम्हाला पण आयडिया दे. ह्या टोमल काकूंचे अंधमंद भक्त असं त्यांना विचारतात ना, तेव्हा मला तर असं वाटते की जोपर्यंत टोमल काकू सांगत नाही तोपर्यंत ह्या बायका यांच्या मुलांना उपाशीच ठेवत असतील. हे बनोज काका तर सकाळी 6:30 वाजता पण बिचारे कॅमेरामॅन म्हणून तयार असतात. बिचारे काका किती स्ट्रगल करतात ना मंडळी. कॉन्टेंट साठी म्हणून टोमल काकूंनी आता मुलींना पण मस्त ट्रेनिंग दिली आहे. आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघाल ना तर पूर्णपणे स्क्रिप्टेड व्हिडिओ होता. त्या मुलींना टोमल काकूंने सांगून ठेवलं होतं की आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारीन, त्याच्यावरती तुम्हाला ते उत्तर द्यायचंय. काय हो टोमल काकू, तुम्ही पण आता त्या साबजींसारखं स्क्रिप्टेड वागणं सुरू केलंय का? बनोज काका आणि टोमल काकूंना मागे ते सायकलचं खूळ लागलं होतं, आता काय तर मॉर्निंग वॉकची नाटकं करत होते दोघं. सायकलिंग वरती तर टोमल काकूंनी अख्खा एक व्हिडिओ बनवला होता. तसंच आता अधून मधून मॉर्निंग वॉकची नाटकं करतील काकू. मंडळी, या टोमल काकू वॉक करत होत्या की कोणाला मारायला जात होत्या काय माहिती, एकदम तावातावात चालल्या होत्या. टोमल काकू काल मैत्रिणींसोबत मूव्ही बघायला गेल्या होत्या. आजकाल त्या व्हॉलीबॉल प्रॅक्टिसचं पण काय झालंय ते काहीच सांगत नाही या टोमल काकू. मला तर असंच वाटते मंडळी, काहीच कॉन्टेंट नव्हता म्हणून टोमल काकूंनी ती पण एक थाप मारली असेल. कारण त्या व्हॉलीबॉल प्रॅक्टिसला जात होत्या ते फक्त एकदाच त्यांनी दाखवलं होतं. त्यानंतर त्या व्हॉलीबॉल प्रॅक्टिसचं काय झालं याच्याबद्दल टोमल काकूंनी काहीच सांगितलं नाही. मंडळी, मगाशी मी ते कॅलेंडर बद्दल बोलली होती ना की नवीन महिना सुरू झाला तरी देखील टोमल काकूंनी अजूनपर्यंत कॅलेंडर चेंज केलं नाही. तर ते टोमल काकूंने दाखवलं व्हिडिओ मध्ये की त्यांच्या लक्षात आहे. कसं आहे ना, टोमल काकूंने काल डिसिजन कॅलेंडरचं ऍप घेतलं आहे फोन मध्ये, त्यामुळे काकूंना संकष्टी कधी, एकादशी कधी याचे अपडेट्स येत असतात. कदाचित टोमल काकू मागे तो उडणारा ड्रेस घालून फिरायला गेल्या होत्या ना, तेव्हा त्यांना गुढीपाडव्याचं अपडेट आलं नसेल, म्हणूनच काकूने गुढीपाडवा देखील साजरा केला नाही. मागे कसं टोमल काकूंने एकदम तावातावात येऊन कॅलेंडर मध्ये मंथ चेंज करून दाखवला होता, पण ह्यावेळी टोमल काकूंने एकदम सभ्यपणे कॅलेंडर मध्ये मंथ चेंज केला आणि सांगितलं की माझं फारसं लक्षात राहत नाही. टोमल काकू मूवीला गेल्या होत्या पण मैत्रिणींना काही त्यांनी दाखवलं नाही. बरं झालं, मैत्रिणींना पण समजलं की या काकू त्यांना दाखवून मस्त डॉलर्स छापतात. एकतर या टोमल काकू व्ह्यूज साठी आणि डॉलर्स साठी काही फालतू व्हिडिओ बनवतात, लोकांची खोटं बोलतात, त्यांची दिशाभूल करतात. फुकटचं या टोमल काकूंमुळे त्यांच्या मैत्रिणींची पण नावं खराब होत होती. चांगलंय, आता ते लोक पण व्हिडिओ मध्ये येत नाहीत ते. मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? या टोमल काकूंचं पण आता बच्चा दिखाव पैसे कमाव सुरू आहे. टोमल काकू ना पुरेपूर या स्कीमचा लाभ उचलतायत. आता हेच बघा ना, टोमल काकू सारखं मुलींवरती रील्स बनवतात आणि ते अपलोड करतायत. काकूंना हे चांगलंच माहिती आहे की लहान मुलं दाखवली की लोक कसे अट्रॅक्ट होणार आणि व्हिडिओ बघायला येणार. टोमल काकू ना व्ह्यूज वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जातील. आता मागे त्या शैलाची एक रील टाकली होती काकूंनी, क्लिअरली दिसत होतं की ती बघून नाचते. कॅमेराच्या पाठी टोमल काकू उभ्या राहून तिला स्टेप्स दाखवत होत्या आणि ती करत होती त्यांना बघून. आता तुम्हीच सांगा मंडळी, एखादा मूल स्वतःहून ते डान्स करणं वेगळं आणि त्याला जबरदस्ती तिथे उभं करून नाचवणं वेगळं. ह्या टोमल काकू डॉलर साठी अजून काय काय त्या मुलींना करायला सांगणार आहेत त्यांनाच माहिती. त्या मुलींचा अभ्यास करण्याचा वय आहे, कशाला ना त्यांना उगाच त्या सोशल मीडियावरती आणतायत. कधीतरी मुलांना दाखवणं वेगळं आणि सारखं त्यांच्यावरतीच कॅमेरा फोकस करणं वेगळं. टोमल काकूंनी आता ती लालभडक नऊवारी नेसली होती ना, तर त्याच्यावरती काकूंने एक नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग सॉन्ग वरती रील केली होती. त्याच्यामध्ये स्टेप्स वेगळ्या होत्या आणि टोमल काकूंचं काहीतरी भलतच सुरू होतं. या टोमल काकूंचं कसं आहे माहितीये का मंडळी, नाचता येईना अंगण वाकडे. आता ती एक टोमल काकूंनी रील टाकली होती, लव्ह युअर सेल्फ. त्या रील मध्ये पण काकूंना त्या हिल्स मध्ये धड चालता पण येत नव्हतं, पण ऍटिट्यूड तर काकूंचा गगनाला भिडत होता. अहो टोमल काकू, रील्स काढतानाच तुम्ही एवढ्या धडपडत होत्या. मला तर हीच शंका आहे, तुम्ही पूर्ण रस्त्यावरती कशा चालल्या असाल हो? टोमल काकू, नाही जमत तरी कशाला ते करण्याचा अट्टहास करता? एकतर तुम्हाला ते नीट जमत नाही आणि मग तुम्ही स्वतःच हसू करून घेता. बात तो सही है.
आणि अजून एक टोमल काकू, तुम्ही ती एक रील टाकली होती की क्या मतलब छोटा व्हिडिओ को ज्यादा लाईक आते है. अहो टोमल काकू, तुम्हाला खरं खरं सांगू का, तो व्हिडिओ बघून एकतर मला हसायला आलं आणि मला तुमची भीती देखील वाटली. कारण तुम्ही जशा चालता ना, ते तुमचं चालणं बघून मला तर असं वाटते तुम्ही कोणाला तरी मारायला जाताय. काय हो टोमल काकू, असे वेडेचाळे करणं कधी थांबवणार आहात तुम्ही? तर मंडळी, अशा आहेत त्या टोमल काकू, एकदम पत्रास्टेच्या केअरटेकर सारख्या अतरंगी, ज्या त्यांचे कोसळलेले व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीही करत असतात. तुम्हाला यांच्या मूर्खपणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.